पर्यावरणप्रेमी बरोबर मी एक माणूस पण आहे. कुदळवाडीची कारवाई असू दे किंवा आता ही नदीपात्रातली झालेली कारवाई असू दे, एखाद्याचं घर किंवा रोजीरोटी जाणं हे काही ह्याच्यात आनंद साजरा करण्यासारखे आपण इतके विकृत माणसं आहोत पहिली गोष्ट. त्यामुळं हे झालेल्या घटना कुदळवाडीची असू दे किंवा इथली असू दे ही अत्यंत दुर्दैवी आहे. ह्याच्यामध्ये प्रशासन किंवा लोकप्रतिनिधी काय करतात हे होत असताना हा एक खूप मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, पण पर्यावरणाच्या अँगलनी मी म्हणतो ही घटना वाईट झाली का झाली, पण आपण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने जसं म्हणतो ना की आज त्यांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. पर्यावरणाच्या दृष्टीने जर विचार केला तर मी म्हणतो त्यांचे जीव वाचलेत. इंद्रायणी नदी किंवा शहरामध्ये ज्या 3 नद्या आहेत, मुळा नदी असू दे, पवना असू दे, इंद्रायणी असू दे, ठीक आहे, ह्या तिन्ही नद्यांच्या ब्लू लाईन्स मधल्या सगळ्या, म्हणजे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या लोकांना करतोय की तुमचा आता काही काळ आर्थिक फायदा होईल, पण वाढणारं तापमान, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज ह्याच्यामुळं जे महाप्रलयासारख्या गोष्टी होणार आहेत किंवा क्लाउड बस्टिंग किंवा अतिवृष्टी जे होणार आहे ह्याच्यामध्ये त्या व्हायला सुरुवात झाली आहे. तर मला ह्या निमित्तानं असं सांगायचं की तुमच्या जीवाला धोका आहे म्हणून ही बांधकामं पाडणं अत्यंत गरजेचं होतं. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जसं आता सर सांगत होते की कायदा सगळ्याला सारखा असतो, पण माझं याच्यामध्ये थोडंसं वेगळं म्हणणं आहे. पालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार ह्याला पूर्ण नियम वेगळे आणि सर्वसामान्यांसाठी नियम वेगळे. ह्याचं एक उदाहरण सांगतो. 2020ला NGTनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने ह्या बंगल्याच्याच 100 मीटर पुढचा STP पाडला होता. तो नदीच्या पूर नियंत्रण रेषेमध्ये होता, तो त्यांना पाडायला लागला. आता देखील कुदळवाडीचा जो 3 MLDचा जो ETP आहे तो नाल्यावरती आहे. तो अधिकृत आहे का अनधिकृत हे आम्ही विचारलंय, त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही. आता सो कॉल्ड केंद्र सरकारकडनं आलेला जो नदी सुधार प्रकल्प आहे, ज्याला आता आपल्या पाटबंधारे विभागाने, फॉरेस्टनी आणि जे वाईल्ड लाईफचे वॉर्डन आहे त्यांनी पालिकेला नोटिसा पाठवल्या. ही बंगले तर आपल्या नदी पूर नियंत्रण रेषेवरती होते. आत्ता जर तुम्ही पिंपळे निलकला जर त्या दादा स्मशानभूमीमध्ये गेलात तर हे नदी पात्रात गेले, त्यांनी भराव टाकलाय त्याच्यामध्ये. म्हणजे ह्यांनी तर RCC कन्स्ट्रक्शन पूर नियंत्रण रेषेत केलं होतं. स्वतः पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने आणि BG शिर्केंनी नदीच्या पात्रामध्ये घुसून एम्बँकमेंटच्या नावाखाली हे सगळं कन्स्ट्रक्शन केलंय. आणि जेव्हा हे सगळं पाटबंधारे विभागाला तक्रारी केल्या, पोलीस स्टेशन्सला तक्रारी झाल्या, त्याच्यानंतरनं आत्ता ह्यांना शहाणपणा आला की त्यांनी आत्ता ते एक आत्ता त्यांनी कामाला स्टे ऑर्डर दिली आणि ते काढून घेणार आहे. आता मला ह्याच्यामध्ये आत्ताच्या सिनेरिओनुसार प्रत्येक वेळेस आपण, आणि त्याबाबतचं आपण कम्युनिकेशन मुख्यमंत्र्यांपासून पर्यावरण मंत्रालयापासून सगळ्यांना केलेले की न्यायालयाने ताशेरे मारायची का वाट बघताय. आता सुद्धा इंद्रायणी, पवना आणि मुळा नदीच्या काठावरती हजारो प्लॉटिंग चालू आहे. आता सगळं एन्क्रोचमेंट चालू आहे, सगळं बांधकाम चालू आहे. शेखर सिंग आल्यापासून हा प्रकार जास्त वाढलाय, कारण आता कुठेही लोकप्रतिनिधी नाहीयेत. प्रशासक म्हणून त्यांचा एक, मी म्हणतो की हिटलरच्या वरती कारभार चालू आहे. आम्हाला कुणी विचारायचं नाही, लोकप्रतिनिधींना ते विचारत नाहीयेत, काय करत नाहीयेत. आणि मी हम करेसो कायदा अशा पद्धतीनं सगळं हे शहर अनधिकृत व्यवसायांचं माहेरघर झालं. हा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय तो सगळीकडेच लागू होतो. ह्या अनुषंगानं पवना आहे, मुळा आहे, आपल्या शहरातून ह्या ज्या नद्या वाहतात त्यांच्या पात्रातही अशी बांधकामं झालेली आहेत. मग त्याला हाच न्याय लावा अशी मागणी तुम्ही प्रशासनाकडे करणार का? आणि ह्या 2 नद्यांमधलीही अशी बांधकामं निळ्या पूर रेषेतली पाडा अशी आग्रही मागणी तुम्ही लावून धरणार का ॲज अ पर्यावरणप्रेमी, नदीप्रेमी किंवा या अनुषंगाने? नक्की पर्यावरणप्रेमी पर्यावरणासाठी काम करतात. का करतात तर ह्याचे मानवी जीवनावरतीच ॲडव्हर्स इफेक्ट होणार आहे आणि ते आपल्याला कुठेतरी कमी करायचं. म्हणून पर्यावरण हा आपल्या सगळ्यांचा स्वार्थ आहे. पर्यावरण का जपायचं तर तो आपल्याला उद्या जाऊन त्रास देऊ नये. आपण 2024 मार्चला देखील हे सेंट्रल मिनिस्ट्रीपासनं जे आपलं मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज आहे त्याच्यापासनं ते राज्याच्यापर्यंत आपण ही मागणी पहिल्यांदा करून दिलेली आहे की इंद्रायणी, पवना आणि मुळ्याचे जे ब्लू लाईन्स आहेत त्या ब्लू लाईन्स तुम्ही फिजिकली डिमार्क करा. लोकांना कळतच नाही ब्लू लाईन आहे कुठे. आज तुम्ही जर बघितलं तर शेजारचे 2 बंगले ठेवलेत आणि त्याच्या शेजारचे बंगले पाडलेत. अधिकाऱ्यांना विचारलं हे का नाही, ते ब्लू लाईनच्या बाहेर आहेत. कसं कळणार? सर्वसामान्यांना कसं कळणार? त्याचबरोबर आपण RTI ऑलरेडी टाकलाय आणि आत्ता देखील
म्हणजे ही घटना म्हणजे जसं ऑर्डर आली आणि हे करणारे असं, तेव्हा आपण शेखर सिंगपासून आपण सगळ्यांना ईमेल पाठवलाय की तुम्ही आता सुमोटो काहीतरी कारवाई करायला सुरू करा. कुणीतरी न्यायालयात जाईल, मग ती केस एनजीटीत चालेल, हायकोर्टात चालेल, मग सुप्रीम कोर्टात जाईल, मग त्याला परत स्टे वगैरे, ही कुस्ती बंद करा. ठीक आहे, आणि सुमोटो हे करा. लोकांच्या आयुष्याचा प्रश्न आहे, लोक मरतील. आणि दुसरं, ह्या निमित्तानं मला एक सांगायचं काय की ब्लू लाईन असेल किंवा रेड लाईन असेल, हा आत्ता विषय अत्यंत ज्वलंत झालाय आपल्या नदी सुधारच्या बाबत सुद्धा. नदी सुधारमध्ये देखील म्हणजे आपण लोकांना दोष देतोय की लोकांनी असं केलं, ह्या बिल्डरने असं करतंय. पालिका काय करते, स्वतः राज्य सरकार काय करते, केंद्र सरकार जो डीपीआर आहे, आपण एक साध्या गोष्टीत जर समजून घ्यायचं झालं ना, तर आपण एक तहानलेला ट्रस्टी क्रोची गोष्ट ऐकली होती. त्याला पाणी वरती आणण्यासाठी ना तो दगड टाकतो, मग ते पाणी वरती येतं. आत्ता पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका नदीपात्रामध्ये एक्झॅक्टली हेच करते. त्यामुळं न्यायालयात तर लोकांसाठी किंवा इतर केसेससाठी जातं. पालिका जी चुकीचं काम करते त्याच्याविरुद्ध कोण कारवाई करणार? आणि हे जर आत्ताच नाही केलं, ठीक आहे, तर हा एक पासिंग द बॉल आहे. म्हणजे प्लॉट केला, त्यांनी प्लॉटिंग केलं, त्यांनी बिल्डरला विकलं, हे केलं. रेरा काय करते? ठीक आहे, ही कंट्रोलिंग एजन्सी आहे, बँकिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, ह्यांनी यांना फायनान्स केलंय. म्हणजे पालिकेचे तर अधिकारी तिथं, मनोज मोरेंनी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्ये ते लोक सांगतात प्रत्येक स्लॅबला 1-1-1.5 लाख रुपये पालिकेचे अधिकारी घेऊन गेले. मी म्हणतो अँटी करप्शननी ह्याची इन्क्वायरी करावी ना, हे अधिकारी कोण होते, काय होते. हे बघा, स्पष्ट गोष्ट आहे, म्हातारी आता मेलेली आहे, काळ सोकवला नाही पाहिजे. इंद्रायणी, पवना आणि मुळा, पिंपरी चिंचवड बद्दल जर बोललो, ह्या 3 नद्याचा इमिजिएट सर्वे करून आपले बीट मार्शल्स आहेत ना आत्ता, ठीक आहे, त्यांच्याकडनं ह्याचा रिपोर्ट करा. आम्ही तर RTI टाकलोय, RTIला उत्तर देत नाहीत ती गोष्ट वेगळी, ठीक आहे, पण या RTI मध्ये हे सगळं जर आलं तर इमिजिएटली जे कुदळवाडी चिखली त्या कारवाईमध्ये देखील करता आलं असतं, इथं सुद्धा करता असतं. पाणी आणि वीज आणि ड्रेनेज यांचा तोडा ऑटोमॅटिकली सगळे हे होतील आणि हे ह्यांच्या चांगल्यासाठीच आहे. आपण वायनाडला काय झालं बघितलं, सिक्कीमला काय झालं बघितलं, आपण हिमाचल प्रदेशमध्ये काय झालं बघितलं. क्लायमेट चेंजचे परिणाम दिसायला लागलेले आहेत. आपल्याला फक्त प्रेत मोजायची वेळ येईल, त्यापेक्षा वेळ आहे, सुधरून जाऊया. ती ब्लू लाईन सोडून आपल्याला काय करायचं, तो विकास आणि स्मार्ट सिटी करायचं, आपण ते तिथं करूया. चिखली कुदळवाडीवरती कारवाई मला अन्यायकारक का वाटते माहिती का? आपण एक शहराची जर ओळख बघितली, पिंपरी चिंचवड हे एक औद्योगिक शहर आहे. तुम्ही औद्योगिक वसाहती वसवताना त्याच्यामधून वेस्ट हे निघणारच, भंगार हे निघणारच. आणि पर्यावरणाच्या दृष्टीनं जर बघितलं तर एक सर्क्युलर इकॉनॉमी ज्याला म्हणतो की कुणाचं तरी वेस्टेज, कुणासाठी तरी रॉ मटेरियल. मी स्वतः पर्यावरण प्रेमी, आम्ही जे झाडांना पाणी घालायला कॅन्स आणतो ते मी कुदळवाडीतनं घ्यायचो. मला नवीन घ्यायसाठी ते प्लास्टिक, नवीन व्हर्जिन प्लास्टिक वापरण्यासाठी जास्त कार्बन फुटप्रिंट लागतात. कित्येक सारे लोक आपल्याला लागणारं रॉ मटेरियल हे चिखली कुदळवाडीमधनं विकत घेत होते. ते नवीन मटेरियल घेण्यापेक्षा रिसायकल, रियूज आणि आपण जे सगळं हे म्हणतो ना पर्यावरणासाठीचं, हे सगळं तिथं होतं. आता तिथं फक्त प्रॉब्लेम काय होता, जे आम्ही हर्डीकरांना देखील भेटून सांगितलं होतं, राजेश पाटलांना देखील भेटून सांगितलं, ह्यांना सांगितलं की तिथं हे सगळे अनऑर्गनाइज आहेत. ह्याला जर तुम्ही सर्क्युलर इकॉनॉमी पार्क जर नाव दिलं आणि तिथे जर त्यांचे फायर ऑडिट्स नव्हते, तुम्ही ते करून घ्या. तिथे सायंटिफिक रिसायकलिंग होत नाही, म्हणजे ई वेस्ट जो आत्ता सगळ्यात मोठा विषय, तिथं सगळा ई वेस्ट जाळला जातो. ई वेस्टचे प्रोसेसिंग प्लांट्स आहेत, तुम्ही टाका ना. ह्याच्यामध्ये मला म्हणायचं आहे की आपण शहराची ओळख औद्योगिक नगरी म्हणून केली. MIDCचं कर्तव्य होतं ना, आज सुद्धा जो हजार्डियस वेस्ट निघतो त्याचे प्रोसेसिंग प्लांट तिकडे रांजणगावला आहेत. कोण इंडस्ट्रीवाला जाईल? नाही जाऊ शकत. भोसरी MIDC, तुम्ही चाकण MIDC मध्ये MIDCचं काम होतं की हे रिसायकलिंग युनिट्स, हे STPच्या बरोबर वेगळं जे इंडस्ट्रियल वेस्ट निघतं, प्लास्टिक निघतं, रबर निघतं, बॅटरीज निघतात, ह्याचं रिसायकल होतं. ते होणारे इन्फ्रास्ट्रक्चर आपण डेव्हलप केले नाही, पालिकेने केले नाही, MIDCने केले नाही. आणि सगळ्यात एका संस्थेपुढं तर खरं तर नतमस्तक झालंय, ती म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. त्यांना इंद्रायणीचं प्रदूषण दिसत नाही, त्यांना हवेचं प्रदूषण दिसत नाही, त्यांना ह्या चिखली कुदळवाडीमध्ये 30-40 वर्ष सगळं चालू आहे, बघ्याच्या भूमिकेमध्ये सगळे. त्यामुळं इट्स अ जॉईंट नेक्सस आहे, ठीक आहे. त्यामुळं अजूनही सांगतोय की मगाशी जे म्हणलं की आपण रोगी मारतोय, प्रॉब्लेम काय आहे, त्याला सोल्युशन, सस्टेनेबल सोल्युशन्स. आज ह्या चिखली कुदळवाडीमधनं सगळे इकडे तिकडे विखुरले गेलेत. तुम्ही जर मोहीमध्ये गेलात, मोहीमध्ये परवा आग लागली होती, ठीक आहे, आत्ता त्या शिव रोडला आग लागली गेली.
म्हणजे प्रश्न संपलेले नाहीत, फक्त ते प्रश्न आपण दुसऱ्याच्या ह्याच्यात ट्रान्सफर केलेले आहेत.